संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे संत निरंकारी सत्संग भवन येथे संत निरंकारी मिशन मानवता एकता दिवस निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न। आज दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 3 अखंड महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। दरवर्षी सालबादाप्रमाणे निरंकारी मिशन मानवता एकता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे करण्यात येत असते। धुळे शहरातील संत निरंकारी मंडळ ब्रांच धुळेच्या वतीने सदर या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर या कार्यक्रमासाठी झोनल इंचार्ज धुळे हिरालाल पाटील, सेवादल संचालक व शिबिर व्यवस्थापक डॉक्टर श्री अनिल कानडे यांच्या मार्गदर्शनात सदर भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी धुळे महानगर भाजपा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी मंडळ धुळे शाखेच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर या रक्तदान शिबिरामध्ये सर्व भाविक सत्संगचे सर्व भाविक वर्ग यांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता। तर या रक्त संकलन करण्यासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथील पथक या ठिकाणी उपस्थित होते। तर याबाबत अधिक माहिती झोनल इंचार्ज धुळेचे हिरालाल पाटील यांनी दिली। नाही काय वांधा नाही राव सर। आज संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 24 एप्रिलपासून मानव एकता दिवसाच्या निमित्ताने हे रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण भारतभर हे रक्तदान शिबिराच्या आयोजनाची सुरुवात आजपासून होत असते आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे। या ठिकाणी संत निरंकारी मंडळाचे भाविक त्याचप्रमाणे गावातील सज्जन अगदी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येतात आणि रक्तदान या ठिकाणी करीत असतात। रक्तदानाच्या मार्फत त्यांचा एक संदेश दिला जातो की रक्तदान केल्याने रक्ताची जी नाती ती जोपासली जातात आणि एक मानवतेचे कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून या ठिकाणी होत असतं। एक मानवतावादी एक ध्येय लक्षात ठेवून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। संत निरंकारी मंडळ हे एक आध्यात्मिक मिशन आहे। या ठिकाणी निराकार परमेश्वराची ओळख करून दिली जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक सामाजिक कार्याच्या अंतर्गत जर विचार केला आपण तर वननेस वन म्हणून वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो। त्या ठिकाणी वृक्षाची 3 वर्ष जोपासना केली जाते आणि नंतर संबंधित जी यंत्रणा असेल त्या यंत्रणाला ते वृक्ष जोपवले जातात। स्वच्छता अभियानाचा कार्यक्रमही या ठिकाणी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबवण्यात येत असतो। असे विविध कार्यक्रम या ठिकाणी एक आध्यात्मिकतेच्या सोबत राबवण्यात येतात आणि एक चांगली मोहीम या ठिकाणी या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत असते।